हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं यमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया चवितामा पुण्यराशि। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 8व्या अध्यायामध्ये 190 नंबरच्या ओवीचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला होता आणि भगवंताचं मोठेपण आणि परमात्मा किती पलीकड आहे, पर आहे। परमगती शब्द जो वापरलेला आहे तो परमगती परमात्म्याला वापरलेला शब्द आहे। पर म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे, पर म्हणजे पर प्रकृतीच्या, अपरा प्रकृतीच्या, परापर, परात पर असं वर्णन जे श्रुती करते भगवंताबद्दलचं ते तत्व, आत्मतत्व जे आहे त्याचा विचार आणि वेदांनी सांगितलेलं जे वर्णन आहे ते वेदांचं वर्णन किती तुटपुंज आहे। वेद सगळंच वर्णन भगवंताचं करू शकत नाही। सगळ्या सृष्टीची निर्मिती वेदानं सांगितली, त्याचा लय सांगितला, त्याचा स्थिती सांगितली, पण उत्पत्ती स्थिती लयचा जो अधिष्ठान जो आहे त्या अधिष्ठानाची बद्दल मात्र माहिती देताना वेदांचे शब्द तुकडे पडतात। सगळे शब्द ते वर्णन करतात। जगाचं वर्णन करून शब्द वेद करतो। वेद कर्म सांगतो, भक्ती सांगतं, ज्ञान सांगतं, परंतु कर्म भक्ती ज्ञानाने जे प्राप्त होणार आहे ते तुमचं तुम्ही अनुभवा असं मात्र सांगते। मला माहिती नाही, न येते हे जे मी म्हटलंय ते काय खरं नाही। तुम्ही एवढ्यावरच अवलंबून राहू नका। संतांनी सुद्धा म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या अनुभवात घेणं, अनुभवातलं हा प्रमाण जे आहे ते सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे। ही 7, 8, 9 प्रमाणं जी सांगितलेली आहेत त्यात एक वेद प्रमाण जे आहे ज्याला शब्द प्रमाण म्हणतात। या शब्दानं त्या भगवंताचा वेध घेता येत नाही, कारण शब्दाच्या पलीकडे असणारी जी गोष्ट आहे ती आपल्याला जाणणं हे अनुभवानंच शक्य आहे। म्हणून पै वेदांचे बहुवसपण देखेची ना जयाची अंगण, यामध्ये त्या वेदांचा मर्यादा जी आहे ती मर्यादा स्पष्टपणाने माऊलींनी या 2 तुकड्यामधूनच सांगितलेली आहे। आणि हे गगनाचे पांघरून होय दे का, कोणी म्हणेल नभासारखे रूप होऊ द्यायचे राघवाचं रूप म्हणजे परमात्म्याचं रूप गगनासारखं आहे, नभासारखं आहे म्हणून सांगतात, सारखं आहे पण तेच आहे असं मात्र म्हणत नाही। त्याच्यासारखं आकाशासारखं ब्रह्मतत्व आहे असं म्हणता येतं। त्याच्या पलीकडे मात्र ज्यानं आकाशाला निर्माण केलं तो आकाशासारखा दिसत असेल पण तो आकाशापासून फार वेगळा आहे, म्हणून ते आकाशाला सुद्धा पांघरून घालून उरतं असं ते ब्रह्मतत्व आहे। म्हणजे जगाला व्यापून उरलेलं जे तत्व आहे त्याला आत्मतत्व किंवा परमात्मा म्हणतात। त्याला पुरुष सुद्धा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे पुरुष म्हणताना आपण थोडंसं उपाधीने युक्त असलेलं ईश्वर चैतन्य, उपाधीनं असलेलं जीव चैतन्य याचा थोडासा विचार मागच्या चिंतनामध्ये केलेला आहे। पण दोन्ही चैतन्य जे आहे ते ब्रह्मचैतन्याचा विचार करू शकत नाही। खरं बघायला गेलं तर ईश्वर चैतन्य हेच ब्रह्मचैतन्य आहे, जीव चैतन्य हेच ब्रह्मचैतन्य आहे। पण आत्मचैतन्य आणि जीव चैतन्य एक मानली तर ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एक मानायला श्रुती सांगते। वेदांचं एवढंच बोलणं आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन श्रुती नेती म्हणते। म्हणून शब्द जे आहेत ते फक्त व्यावृत्ती करतात, बाहेरचं बाजूचं आहे त्याचं खंडन करतात। मुख्य गोष्ट आहे ती कशी ती सांगत नाहीत। असं आहे एवढंच सांगतात, कसं आहे मात्र प्रत्यक्षात दाखवता येत नाही। असं जे आहे ज्यानं आकाशाला निर्माण केलं ते आकाशाचं पांघरून बनून
राहतं. मग कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला होता, आईचा पदर म्हणजे त्याचं पांघरून असतं, त्यामुळे बाळाकडे तेवढी शक्ती नसते आईला झाकावं आपण, इतकी शक्ती त्याच्यामध्ये नसते. आईकडे जो पदर असतो ते बाळाला झाकू शकतं, आणि बाळामध्ये बाळाचं कुठलंही वस्त्र हे आईला झाकू शकत नाही. तर म्हणतात, हे गगनाचे पांघरून होय रेखा, हे आकाशाचं सुद्धा पांघरून आहे असं जाण. 191 नंबरची ओवी. ऐशे जाणुनी योगेश्वर, जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर घेऊशिते. आता थोडासा विचार 22वा श्लोक जो आहे त्या 22व्या श्लोकाचा विचार माऊली इथून पुढे करायला चालू करतात. याचा अर्थ काही ओव्या मागच्या ज्या बघितलेल्या आहेत त्या 22व्या श्लोकामधल्या सुद्धा आहेत, पण खऱ्या अर्थानं आता जो अनन्य गती जो शब्द वापरलेला आहे ना, अनन्य भक्त जो आहे, त्या अनन्य भक्तीनं भगवंताची प्राप्ती होते, त्याचं वर्णन जीवनमुक्त आणि योगीश्वर पुरुषांचं वर्णन करायला सांगितलेलं आहे. योगीश्वर म्हणजे योग्यामधला श्रेष्ठ असणारा, त्याला योगीश्वर म्हणतात. ऐशे जाणोनी योगीश्वर, अशी ज्याची अगम्यता आहे, व्यापकता जाणून जे मोठमोठे ऋषी याज्ञवल्क्यासारखे ऋषी योगीश्वर ज्या अक्षर पुरुषाला परात्पर म्हणजे सर्व कार्याच्या पलीकडे असलेल्या, प्रकृतीच्या पलीकडे असलेले परमधाम असं म्हणतात. जया ते म्हणती परात्पर, ज्याला निजधाम किंवा परमधाम असा शब्द वापरतात. परात्पर म्हणजे पराच्या पलीकडे, अपराच्या पलीकडे, प्रकृतीच्या पलीकडे, प्रपंचाच्या पलीकडे. संसाराचा त्याग झाल्याशिवाय, संसाराचा विचार सुटल्याशिवाय भगवंताचा अंदाज सुद्धा करता येणार नाही. आपण फार संसारामध्ये राहून संसारातली साधनं वापरून देवाला जाणण्याचा आपण प्रयत्न करतो. वास्तविक संसाराची साधनं बाजूला करून देव जाणावा लागेल. आणि आमच्याकडे काय आहे, आम्ही पैशाच्या द्वारे, दानाच्या द्वारे आणि कुठेतरी देवपूजेच्या द्वारे त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं पाहता ही सगळी सांसारिक साधनं आहे. या सांसारिक साधनेला बाजूला करूनच आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. संसाराला साधन करावं ते ॲक्च्युली साध्य नाही, पण साधन करताना सुद्धा ते साधन काही मर्यादेपर्यंत जातं. म्हणून प्रकृतीच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला संसाराच्या आणि प्रकृतीच्या त्यागातूनच त्याची प्राप्ती आपल्याला संभवते, अन्य नाही. आणि हे सांगताना ते म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडे असलेले जे परमधाम आहे त्याला कोण जाणतं, तर ते योगीश्वर असतात. ते जाणूनी जे अनन्य गतीचे घर घेऊशीत आहे, जे परमधाम आहे ते कसं आहे, तिथं दुसरी गतीच नाही, तो शेवट आहे सगळ्या गतीचा. अशा भक्तांचे घर शोधित येते. जे अनन्य भक्त आहेत त्याला शोधत परमात्मा येतो. काय सुंदर मत मांडलंय बघा माऊलीनी. जे अनन्य गतीचे घर गिवसित म्हणजे शोधत येतं. अनन्य गती म्हणजे ही शेवटची गती आहे. असा परमात्मा जो आहे तो अनन्य भक्ताला अधीन होतो, त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्याशी तो संलग्न होतो, किंवा तो जो अनन्य भक्त आहे तो अनन्य भक्त या परमधामाला प्राप्त होतो. त्यामुळे सर्वश्रेष्ठ योग्यांना या पुरुष ज्याला आपण म्हटलं, वर्णन केलं, ज्याला पुरुष म्हटलेलं आहे त्या पुरुषाचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. ऐशे जाणुनी योगीश्वर, त्यांना यथार्थ असं ज्ञान झालेलं असतं. म्हणजे खऱ्या अर्थानं देवाला ओळखला पाहिजे, त्याला तत्वनिष्ठा बघावी लागते. नामानं कळेल, ध्यानानं कळेल, पण तत्वानं त्यातमध्ये प्रवेश करावा लागतो. 11व्या अध्यायामध्ये वर्णनच, शेवटच्या श्लोकामध्ये वर्णनच केलेलं आहे की त्याला तत्वानं प्रविष्ट व्हायला लागतं. म्हणून तत्वाच्या द्वारे ते तत्व जाणून घ्यावं लागेल. त्याला जाणल्याशिवाय, म्हणून योगीश्वर असतात ते यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं त्यांना. हा पुरुष जो आहे तो व्यक्त आणि अव्यक्त या प्रकृतीच्या पलीकडे असलेला असा आहे, परात्पर आहे. असा परमात्मा फक्त अनन्य एकनिष्ठ भक्ताला शोधत येतो. म्हणजेच काय, अनन्य भक्तीनं तो प्राप्त होतो, अन्याला येणार नाही. अनन्य चिंतयेतो माम ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वाम्यहम. त्यांचा योगक्षम मी चालवतो. कुणाचा, अनन्य जे झालेले आहेत ते अनन्य होऊन माझी उपासना करतात. म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं राहून नाही, इकडं देव आणि मी इकडं भक्त अशी उपासना नाही, तर तो देव होऊनच त्यात भक्त देव होतो आणि मग त्याची उपासना करतो. हे वेगळं आहे सगळं बरं का. हे अनुभवातलं आहे, हे बोलण्यानं कळणार पण नाही.
देवच होऊन भक्त देव होतो आणि त्याची उपासना करतो. भक्त होऊन बाजूला राहणार आहे ना, मग दोन होणार ते, एक देव आणि मी भक्त, असा जो द्वैत निर्माण होईल. त्याच्यापेक्षा ते म्हणतात अनन्य होणं, म्हणजे बाजूला न होणं, त्याच्याशी अनन्य होणं, एकरूप होऊन ते माझं भजन करतात. अशा भक्ताला मी शोधत येतो असं भगवंत म्हणतात. म्हणून पर आणि अपर, परात्पर शब्द वापरलेला आहे. पर म्हणजे अपराहून ते पलीकडं आहे. म्हणजे पंचमहाभूत यांची जी अपरासृष्टी आहे, मागच्या 7व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेली आहे. एक परासृष्टी, एक अपरासृष्टी. अपरासृष्टी ज्याला पंचमहाभूत जे आहे, ते पंचतन मात्र आहे, त्यातून निर्माण झालेली दिसते, ही अपरासृष्टी आहे, अपरा प्रकृती. आणि जीवाची जी आतली आहे ना, ती पराप्रकृती म्हणलेला आहे. परंतु या जीवाच्या आणि या प्रकृतीच्या पलीकडे तो आहे, म्हणून त्याला परात्पर म्हणतात. तो जवळ नाही, तो मन बुद्धी चित्ताला पकडता येत नाही, म्हणून तो जीवसृष्टीच्या पलीकडे आहे, जो पंचमहाभूताच्या द्वारे पकडता येणार नाही. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू यांनी बनलेली जी सृष्टी आहे, यातला प्रकार घेऊन कुठं त्याला पकडता येणार नाही, तो त्याच्याही पलीकडचा आहे. जेव्हा या पराने अपरा प्रकृतीचं चिंतन संपेल, तेव्हा तो भगवंताची एकरूप होईल. म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन इथं सांगितलेलं आहे. आणि ते कोणतं? अनन्य भक्ती. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. आम्हाला जी भूक आहे, परमात्मा भगवंत सांगतात 90व्या अध्यायामध्ये, आम्हाला जी भूक आहे ना, ती भूक कोणती आहे? आम्हाला काय दुसरं काय लागत नाही, आम्ही भावाचे पाहुणे. पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढं काहीच तुझ्याकडे नसेल तर एक पत्र दे, एक फूल दे, पाणी तरी दे, असं म्हणतात. म्हणजे मला भावानं दे, मात्र तुझ्याकडं काय आहे बघत नाही मी, तुझ्याकडं भाव आहे काय पाहतो. म्हणजे भाव या शब्दाचाच अर्थ आहे अनन्य भक्ती. अशा अनन्य भक्ताचं घर शोधत भगवंत येतात. म्हणजे ते कसे आहेत? ते जाणूनी योगेश्वर, ते योग्यांचे जे ईश्वर आहेत त्यांना ते जाणतात. जया ते म्हणती परात्पर, ज्या अक्षर पुरुषाला या कार्याच्या पलीकडे असणारे परधाम असं ते परमधाम असं म्हणतात. हे सगळ्या जीवनमुक्त आणि संतांनी काय सांगितलेलं आहे? तर या परात्पर तो आहे. परात्पर म्हणजे परापराच्या पलीकडे आहे. आणि तो फक्त जाणायचा असेल तर भक्ती ही एकच गुण आहे, अनन्य गती. अशा भक्ताचे घर शोधत येतो, जो अनन्य गती झालेला असतो. म्हणजे ज्यानं अन्य आश्रयाचा त्याग केलेला असतो. अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता, अशी भक्ती नारद भक्ती सूत्रामध्ये अनन्य भक्तीचं व्याख्या केलेली आहे. अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता, इतर आश्रयांचा त्याग करणं म्हणजे अनन्यता. इतर आश्रय म्हणजे कोण? मला कुटुंबाचा आश्रय आहे, घराचा आश्रय आहे, देहाचा माझा आश्रय आहे, जगाचा आश्रयावर मी जगतो. आणि ह्या सगळ्या आश्रयातून त्याग करून मला फक्त भगवंताचाच आश्रय आहे असा जो मानतो, तो अनन्य गतिक झालेला असतो. म्हणजे अनन्य झालेला असतो. तो व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडचा आहे. त्याला जाणायचं असेल तर त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि ही पलीकडे, या दोन्ही व्यक्ताच्या आणि अव्यक्ताच्या पलीकडे ही भगवंताची सृष्टी आहे. आणि त्या भगवंताला जाणून घेऊन त्याच्याशी एकरूप होतात ते जीवनमुक्त संत योगेश्वर शब्द वापरलेला आहे. ते जाणतात त्याला. धन्य धन्य ते संसारी, ओळखला हरी धन्य ते संसारी. मोक्ष त्याच्या घरी काही शब्द आहे, नाथांच्या हरिपाठामधला तुकडा आहे. मोक्ष कुणाकडे असतो? जे धन्य झाले, ज्याने भगवंताला ओळखला. भगवंताला कसं ओळखता येतं? याची खूण माऊली इथं सांगतात, अनन्यता असली पाहिजे. अन्य म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला आधार सगळा इतरांचाच वाढतो. प्रपंचाचा आधार वाढतो, देहाचा आधार वाढतो, नातलगांचा आधार वाढतो, पैशाचा धर संपत्तीचा आधार वाढतो. ज्या दिवशी मला हे सगळे आधार मी नाकारेन, जे या दिवशी हे सगळे आधार मी बाजूला सारेन, त्यावेळी मला लक्षात यायला लागेल की मी आता, मला तुझ्याशिवाय मला कोणी नाही, अशी एक अवस्था त्या भक्ताकडे येत असते. कोणी नाही अशी अवस्था येते, फक्त तूच आहे. त्याला अनन्यता म्हटलेलं आहे. म्हणून इतर आश्रयांचा त्याग करता आला पाहिजे. इतर आश्रय सगळे आश्रय कसे आहेत?
काल्पनिक आहेत, नाशिवंत आहेत, अनित्य आहेत, ते मला शेवटपर्यंत उपयोगाला येणार नाहीत. म्हणून असे हे संत जे असतात ते परात्पर असलेल्या त्या परधामाला ओळखतात आणि भगवंत परमात्मा अशा अनन्य भक्तांचं घर शोधत येतो. त्याला शोधायला जायला लागत नाही भगवंताला, कारण भगवंत ही शोधायची गोष्टच नाही, ती जाणायची गोष्ट आहे. आपण जाणायचं सोडून शोधतो आणि शोधण्यामुळं जसं आपल्याला सवय लागलेली असते ना, विषयातलं सुख शोधत असतो आपण. आणि ह्या शोधायची सवय जी विषयातल्या विषय सुखाची आहे तीच सवय आपण भगवंताला शोधण्यासाठी वापरतो. वास्तविक हे माझं स्वरूप आहे, भगवंत हे माझं स्वरूप आहे आणि ते मला स्वरूप ओळखून घ्यायचं आहे फक्त. पण हे संत आहेत ते मात्र बरोबर ओळखतात त्याला. तो कशाही अवस्थेमध्ये पुढे येऊ दे त्याला ते ओळखतात, त्यांच्याकडे ती खूण असते. मग ते काय करतात बघा, जे तनु वाचा चित्ते नायकती दुजे गोष्टी ते. अनन्य कशाला शब्द वापरलाय बघा, अनन्य भक्त कुणाला म्हणायचं, जे तनु वाचा चित्ते, जे मनानं वाचेनं आणि कायेनं नायकती दुजिया गोष्टी ते, दुसऱ्या गोष्टींचा विचार सुद्धा ऐकत नाहीत. तया एकनिष्ठीचे पिकते सुक्षेत्र जे, त्यांच्या अविविचारी जी अशी एक निष्ठा असते ते निष्ठेचे ते सुपीक शेत आहे असं माऊली बोलतात. काय वर्णन केले बघा 192 नंबरच्या ओळीमध्ये. जे भक्त काया वाचा मनाने, काय म्हणता येतं, तनु म्हणजे काया, वाचा आणि चित्ते म्हणजे अंतःकरण, म्हणजे वर्णन तिन्हीचे केलेलं आहे बरं काय. अंतःकरणानं, वाचेनं आणि शरीरानं, या तिन्ही गोष्टीनं तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो. जेव्हा त्याचं शरीर कार्य करत असतं तो भगवत सेवेमध्ये शरीराचा वापर करतो. त्याची जी वाचा असते ती वाचा दुसरं काही नाही, बोलतच आता बोलण्याची नाही, देवाविन काही असा त्याच्या वाचेचा निश्चय झालेला असतो. तुकोबारी निश्चय केला ना, बोलू घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे, अन्य काही करू नको. इथं वर्णन म्हणतात, काया तुझे शरीर जे आहे ते शरीर भगवंताच्या सेवेसाठी लाव, मन त्याच्या चिंतनासाठी वापर आणि वाचा त्याचे गुणगान करण्यासाठी वापर. वाचेनं भगवंताचा गुणानुवाद करणं, कीर्तन करणं, भजन करणं, त्याचं नाम घेणं. कायेनं हे शरीर संसाराच्या सुखासाठी म्हणजे इतरांच्या सुखासाठी वापरणं, कारण सगळ्या ठिकाणी भगवत तत्व आहे असं जाऊन ही कृतज्ञता जगताना वापरणं, हे शरीरानं त्याच्याशी एकरूप होणं आहे. आणि तिसरी गोष्ट सांगतात, मनानं म्हणजे मन जे चंचल आहे ते मन, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रिय, तनु वाचा चित्ते नायकते दुजी गोष्टी, दुसरं काही करत नाही. आता बोलण्याची नाही, देवाविन काय, म्हणजे दुसरं मी बोलतच नाही, ते फक्त बोलतो ते मी भगवंतच बोलतो, भगवंताची चर्चा करतो. म्हणजे कृष्ण विष्णू हरी गोविंद हे सगळे हे प्रबंध आहे. म्हणजे आत्मचर्चा उदंड गाती, ही शब्द कसं वापरलेत बघा माऊलीने. ही सगळी चर्चा ते उदंडपणाने गाईत असतात. कीर्तनाच्या द्वारे, भजनाच्या द्वारे, नामाच्या द्वारे ही निष्ठा ते जपत असतात. त्यांना अनन्य भक्त म्हणतात. 3 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत जे शरीराशी संबंधित आहेत, की ज्यामुळं देवाची प्राप्ती होऊ शकते. ते म्हणजे शरीर, दुसरी गोष्ट आहे वाचा आणि तिसरी गोष्ट आहे मन. हे ज्यांनी भगवंताला अर्पण केलं त्याचा जीव सुद्धा भाव भगवंतच होतो, जीव भाव भगवंत होतो. म्हणून सगळं वर्णन मनात येते, धाव घेई राहे विठोबाचे पाय. डोळे कानाने काय करावं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा, अशी एकरूपता ही अनन्यता त्यामधून दाखवलेली आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे एकनिष्ठा शब्द वापरलेला आहे. एकनिष्ठ भक्त असतात. एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे, जिथं एकनिष्ठ भक्ती जन्माला येते असं त्यांचं अंतःकरण झालेलं असतं. त्यांनी काया आपली सेवेनं शुद्ध करून घेतलेली असते, वाचा नामानं शुद्ध झालेली असते आणि मन भगवत चिंतनानं शुद्ध झालेलं असतं. अशा तिघीची शुद्धता ज्यावेळी होते त्यावेळी एकनिष्ठतेचं पीक त्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. कुठलं,
सुक्षेत्र कोणतं तर अंतःकरण हेच क्षेत्र आहे. आपलं मन बुद्धी चित्त जे अंतःकरण आहे या अंतःकरणामध्येच एकनिष्ठ भक्तीचं पीक ते घेतात. कोण? जे तनु वाचा मनानं भगवंताशी एकरूप झाले असे अनन्य भक्त जे आहेत ते दुसरं काहीही करत नाहीत. अन्य म्हणजे प्रपंच, अन्य म्हणजे संसार. हे बघा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. अन्य काय तर प्रपंचाचा विचार काढून टाकतात. न ऐकती, ऐकत सुद्धा नाही. प्रपंचाचं ऐकायला त्यांना आवडत नाही, प्रपंच बोलायला आवडत नाही. पण पामरांचं आणि विषयी लोकांचं खरं गोष्ट आवडती गोष्ट कोणती असेल? चर्चेचे मुद्दे प्रपंच असतो, ऐकण्याचे मुद्दे प्रपंचाचेच असतात. बोलायचा प्रपंच, करायचा प्रपंच, चिंतन प्रपंचाचं करायचं, प्रपंचासाठी शरीर झिजवायचं, हे विषयी आणि पामरांचं लक्षण आहे. त्यांना कसा अनन्य गती ही प्राप्त होईल, परमधाम कसे प्राप्त होईल? त्यासाठी माऊलींनी अट्ट घातलेले आहे की त्यांचं अंतःकरण म्हणजे एकनिष्ठ भक्तीचं भरघोस पीक देणारं सुपीक क्षेत्र आहे. ते म्हणतात या एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे, म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होतो. कारण शरीर वाचा मन हे 3 घटक भक्तीसाठी फार उपयुक्त आहे. ज्याला भक्ती करायची आहे, नम्र व्हायचं आहे, त्यानं शरीरानं नतमस्तक झालं पाहिजे. हे शरीर दुसऱ्या काही कामाचं नाही, हे दुसऱ्यासाठी उपयोगी पडणार आहे. संसारासाठी दुसऱ्यासाठी झिजवणं हाच खरा शरीराचा उपयोग आहे. शरीराची कृतकृत्यता जी आहे ते भगवंत प्राप्तीमध्ये आहे. मन केव्हा शुद्ध होतं? जेव्हा ते भगवंताचं चिंतन करायला लागतं तेव्हा. वाचा केव्हा शुद्ध होते? जेव्हा ह्या वाचेनं भगवंताचं गुणानुवाद, कीर्तन आणि नामस्मरण चालू होतं. नाम वाचेनं, स्मरण मनानं आणि कायेनं सेवा, त्या 3 गोष्टी एकत्र आल्या की एकनिष्ठतेचं पीक असं भरघोस यायला लागू होतं, चालू होतं. हे सुंदर विवेचन माऊलींनी या ओवीमध्ये केलेलं आहे बघा. म्हणून रामरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा एक श्लोक फार सुंदर आहे. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्री रामचंद्र चरणो शरणम प्रपदे. किती सुंदर श्लोक आहे बघा. आपण रोज रामरक्षा वाचणारी मंडळी आहात किंवा असताल किंवा असत वाचाल सुद्धा, तर त्यामधला हा प्रसिद्ध श्लोक आहे. श्री रामचंद्राचं स्मरण मी करतो. कशानं? मनसा स्मरामी, मी मनानं श्रीरामाचं स्मरण करतो. वचसा गृणामी, श्री रामचंद्रांच्या पायांचं मी काय करतो? गुणगान गातो. कशानं? वचसा म्हणजे वाचेनं गुणगान गातो. आणि श्री रामचंद्र चरणो शिरसा म्हणजे माझं नमस्तक जे आहे ती श्री प्रभूच्या रामचंद्रांच्या चरणी मी ते मस्तक वाकवतो, नतमस्तक होतो. 3 गोष्टी सांगितल्यात का नाही? आणि इथं सुद्धा एकनिष्ठतेचं फळ कधी होतं? एकनिष्ठतेचं भक्तीचं पीक कधी येतं त्या अंतःकरणामध्ये? जेव्हा शरीरानं मस्तक वाकवणं हे शरीरानं आहे, मनानं करणं ते स्मरण हे मनाचं स्मरण, हे मनाची भक्ती आहे. आणि ती दुसरी गोष्ट वाचेची भक्ती कोणती? तर श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामी, जे वाचेनं श्रीरामाच्या प्रभू रामचंद्राचं गुणगान करणं, ते प्रभू कसे आहेत याचं वर्णन करून त्याचं श्रीराम जय राम जय जय राम अशा अर्थानं वाचेचा उपयोग करायचा. शरीरानं नम्रता घ्यायची आणि अहंकार घालवायचा, नतमस्तक व्हायचं शरीरानं. आणि तिसरी गोष्ट आहे मनानं त्या श्रीरामचंद्राचं प्रभूचं स्मरण करायचं. अशा एका श्लोकामध्ये. आणि श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपदे, मग हा जीव त्या रामचंद्राच्या पायाशी एकरूप होईल. याला शेवटची परिसीमा म्हणतात. ही परधाम आहे. कुठलं? श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपदे. शरण कशाला यायचं? जीवानं पूर्णपणे शरण यायचं. म्हणजे आपल्यातला बारीक राहिलेला सूक्ष्म अहंकार सुद्धा अर्पण करून टाकायचा. एक स्थूल अहंकार एक शरीराचा असतो, जो मी शरीर आहे असा म्हणतो. एक मनाचा एक अहंकार एक अंतःकरणाचा असतो की भोगतो ना ते मी भोगतो, हा अंतःकरणाचा अहंकार आहे. आणि दुसरा वाचेचा अहंकार एक आहे की मी 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 असं सारखं मी बोलत असतो, माझ्याशिवाय काही होत नाही, मी याचा प्रमुख आहे, मी सत्तेवर आहे, मी सत्ताधीश आहे, मी धनिक आहे, मी श्रीमंत आहे. हे जे बोलणं आहे ना, हे सगळं बोलणं
या वाचेनं आपण करत असतो. ही वाचेचा अहंकार, शरीराचा अहंकार, मनाचा, अंतकरणाचा अहंकार सगळा देऊन भगवंताला शरण येणं याला निष्ठता म्हणतात. तयाम अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिग महोदधी का गांग रिगारे जैसे. सगळे तुझे सगळे भाव जे आहेत, कायेचे भाव, वाचेचे भाव, मनाचे भाव, हे सगळे भाव जेव्हा भगवंताशी एकरूप होतात तेव्हा त्या अंतःकरणामध्ये एकनिष्ठतेचं पीक येतं, भरघोस पीक येतं. माऊलींचे शब्द आहेत, या एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र. जे क्षेत्र आहे ते पिकलं जातं असं वर्णन त्या परमधामाचं केलेलं आहे. हा, ती परमगती ज्याला म्हणलेली आहे त्या परमगतीचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे अहम आणि इदम हे वृत्तीचा विषय परमात्मा ज्यावेळी होतो, त्या दोन वृत्ती आहेत आपल्या. अहम वृत्ती जी अहम मी करणारी, आणि इदम म्हणजे हे समोर असतं ते, त्याला आपण माझी वृत्ती म्हणतो. मी आणि माझी ह्या दोन वृत्ती जेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी लीन होतात, अनन्य होतात ना, त्यावेळी तो खऱ्या अर्थानं एकनिष्ठ भक्त होतो. अहम मध्ये काय असतो, मी करता, मी भोगता ही वृत्ती जागृत असते. आणि इदम मध्ये सगळे दृश्य विषयाची आसक्ती असते, आणि माझं पण आणि त्यातून निर्माण होणारं द्वैत असतं. हे द्वैत आणि हे माझं पण इदम मध्ये असतं. इदम न मम असं जो श्रुती सांगते ना, हे माझं आहे असं म्हणू नका. आपल्याला प्रत्येक ठिकाणी शास्त्रानं सांगितलेलं आहे, माझं असं म्हणू नका, आणि मी करतोय, मी भोगतोय असं म्हणू नका. या दोन वृत्ती जर आपण अर्पण केल्या ना, तर आपण अनन्य भक्त होतो. आणि त्या वृत्ती यात आहेत, तनु वाचा चित्तामध्ये त्या वृत्ती आहेतच. मी पण आहे आणि माझं पण आहे. शरीर मी आहे म्हणतो, शरीर माझं आहे म्हणतो, मन माझं आहे म्हणतो. ते आता मनाला कधीच पकडता आलं नाही. त्यामुळं अहम हा मी हे शुद्ध रूपात कळला पाहिजे. आणि इदम जे आहे, जे सृष्टीतलं सगळं जे आहे ते परमात्म्याच्या मालकीचं आहे, माझं नाही असंही कळलं पाहिजे. ज्यानं आपली मालकी काढून घेतली त्याचं माझं पण संपलं, आणि ज्यानं कर्ते पण काढून घेतला त्याच्यातला मीपणा संपून जातो. आणि तो परमात्माशी माझं नाही ज्ञान तेच परमगतीला नेतं. तिथं म्हणतात, जे तनु वाचा चित्ते ना ऐकते दुजिया गोष्टी ते. जे म्हणून संसाराची भाषा आहे, जे म्हणून मायेच्या प्रांतात येतं, त्याचा विचार सोडून देऊन भगवंताचा विचार तनु मन वाचेनं करावा लागतो. त्याच वेळी एकनिष्ठता, ज्याला अनन्यगती शब्द वापरलाय, तो सिद्ध होतो. हेच वर्णन पुढे आणि 193 मध्ये करतात बघा. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमो, तो परमधाम कसा आहे बघा, तो सगळ्या त्रैलोक्यात आयसा साचा जयाचा मनोधर्मो तया अस्तिकाचा आश्रमो पांडव आगा. काय वर्णन करतात बघा. या त्रैलोक्याचं अधिष्ठान हा पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम म्हणजे मगाशी ज्याचा अक्षर आणि अक्षर असा उल्लेख केला, त्याच्या पलीकडं तिसरा पुरुष एक आहे. त्या पुरुषातला उत्तम पुरुष म्हणून त्याला पुरुषोत्तम म्हणतात. एक क्षर आहे ज्याचा झीज आणि नाश आहे, ज्याचा जीव म्हणतात त्याला, हा जीवपणा निघून जातो. दुसरा अक्षर आहे ज्याला नाश नाही आहे, पण तरी सुद्धा पृथ्वीच्या अंती सृष्टीचं कल्पांताच्या वेळी तो नष्ट होतो, कारण तो सुद्धा मायाधीन आहे. असा अक्षर एक क्षर, पण याच्याही पलीकडे सगळ्यावर सत्ता गाजवणारा आणि क्षर आणि अक्षराच्या अतीत असणारा एक तिसरा पुरुष आहे, की जो उत्तम पुरुष आहे, जो असंग आहे. त्या पुरुषाला पुरुषोत्तम असा शब्द वापरलेला आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योगाचा आहे. पुरुषोत्तम का म्हटलेला आहे, तर त्यातला जो परमात्मा आहे, आत्मा आहे, तो पुरुषोत्तम आहे. म्हणून इथं म्हणतात, क्षर आणि अक्षराच्या पलीकडे असलेला पुरुष जो आहे तो पुरुषोत्तम असा, ज्याचा मनबुद्धीचा निश्चय झालेला आहे. या सगळ्या सृष्टीचा अधिष्ठान परब्रह्म आहे असा निश्चय झाला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणा आपणा, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी असं माऊली 5व्या अध्यायामध्ये बोलतात. कसा निश्चय झालेला असतो, आत्मज्ञानाचा निश्चय आणि ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण.
तत्परायण अहर्निशी, नुसते एकदाच निश्चय करून चालत नाही, अहर्निशी त्यात परायणता त्यामध्ये त्याची असते. अशा या सश्रद्ध भक्ताचे अंतःकरण हे या पुरुषोत्तमाच्या विश्रांतीचं स्थान असतं. हा पुरुषोत्तम राहतो कुठं, तर अशा सश्रद्ध असलेल्या आस्तिक शब्द वापरलाय बघा. आस्तिकाचा आश्रम पांडव. कुणाच्या आश्रयाला हा पुरुषोत्तम असतो, आश्रय म्हणूया आपण. कुणाच्या आश्रयाला, जे श्रद्धाळू असतात ना, सश्रद्ध किंवा आस्तिक्य शब्द वापरला. या आस्तिकांच्या ठिकाणी पुरुषोत्तमाच्या विश्रांतीचं स्थान असतं. जिथं श्रद्धा आहे तिथं देव आहे. श्रद्धेला दुसरा शब्द आहे भाव, तिसरा शब्द आहे आस्तिक्य किंवा काय म्हणतात त्याला, आस्तिक. आस्तिक्य बुद्धी म्हणजे श्रद्धाळू बुद्धी. भाव, प्रेम, श्रद्धा, आस्तिक्य हे सगळे शब्द एकसारखे एकाच अर्थाचे आहेत. भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झालं की त्याची अनुभूती याला सुरुवात होते. प्रेमाशिवाय माणसं पण कळत नाहीत. भगवंत कसा कळेल सांगा बघू. आपलं प्रेम असेल ना, आईचं मुलावर प्रेम असतं म्हणून त्याची भूक आईला कळते. तो कधी भुकेलेला आहे त्याला न सांगता ते कळत असतं. कारण आईशे अनन्य चित्ते, जे मला अनन्य भावानं पूर्ण एकत्रूप झालेले असतात त्याचं सगळं मी करी, असं माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात. ते असे अनन्य झालेले असतात. म्हणजे अशी एकनिष्ठा म्हणजे आस्तिक्य. एकनिष्ठा, श्रद्धा, आस्तिक्य जे आहे ते सश्रद्ध भक्ताचा निश्चय असतो की परमात्मा हाच संसाराचा मालक आहे, तोच संसाराचा चालक आहे. नुसता मालक नाही बरं काय, तो चालक पण आहे. म्हणजे सगळ्या सृष्टीचं चलनवलन करण्याचं काम भगवंत करतो. म्या बोलिवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राणू हाले, जो जगाचा चालिता मी, असा तो विश्वंभर आहे. विश्वाचा कर्ता आहे, विश्वाचा भोगताही तो आहे. जीव उगीच म्हणतो मी भोगता आहे. वास्तविक ही सगळी संसाराची निर्मिती त्याची आहे. म्हणून त्याचं अधिष्ठान, त्रैलोक्याचं अधिष्ठान पुरुषोत्तम आहे. त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग आकाश किंवा स्वर्ग पृथ्वी पाताळ याचं अधिष्ठान तो आहे, असा त्याचा निश्चय झालेला असतो. सगळं त्रैलोक्य हा भगवंत परमात्मा चालवतो असा त्याची बुद्धी श्रद्ध झाली. ऐसा साचा जयाचा मनोधर्म, अशी खरी धारणा मनाची झालेली असते. साचा म्हणजे खरी, सत्य बुद्धी झालेली असते मनोधर्माची. तया आस्तिकाचा आश्रम पांडवाला, तिथं त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात देव राहतो. देव राहतो कुठं, तर ज्यानं पुरुषोत्तमाला जाणला त्याच्या अंतःकरणात राहतो. आणि असा पुरुषोत्तम सगळ्या जगाचा चालक मालक आहे असा त्याचा मनोधर्म झालेला असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये तो राहतो. किती अनन्यता आणि एकनिष्ठता त्यामध्ये आहे. केवढी मोठी श्रद्धा आहे बघा. जेवढी श्रद्धा आपण डॉक्टराच्यावर ठेवतो तेवढी सुद्धा देवावर ठेवत नाही आपण. एखाद्या डॉक्टराकडून माझं बरं होतंय असं सारखं आपण म्हणतो, पण देवाने मला बरा केला असं कधी म्हणत नाही. डॉक्टरांची औषधं बरा करत नाहीत बरं काय, पण आतून जे बरं करण्याचा, वरची मलमपट्टी डॉक्टर करतात आणि आतून जखम देव बरा करत असतो. ती जखम भरून याला कारण लागते ना, त्याशिवाय कसं होईल. मी नुसतं जेवलो म्हणजे माझी तब्येत झाली नाही. अरे त्या जेवणाऱ्या खालणाऱ्या अन्नाचं रक्त, त्याचं मांस, त्याचे अस्थी, त्याचं मल, हे करायचं काम कोणी करायचं. तू खाल्लंस म्हणजे झालं काय सगळं. तसा या संसाराचं चालकत्व आणि मालकत्व ज्याच्याकडे आहे असा पुरुषोत्तम ज्यांनी ओळखला, जो त्रैलोक्याचं अधिष्ठान आहे असा पुरुषोत्तम ज्यांनी यथार्थपणे स्वरूपाला त्याला जाणलं, परमात्म्याचा यथार्थ स्वरूपास न जाणता भक्ती करताच येत नाही. म्हणून परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपास न जाणता जी भक्ती केली जाते ती व्यर्थ आहे. न जाणता कोटीवरी साधने केली बरोबरी, परी तो अधिकारी होणार नाही म्हणतात समर्थ. न जाणता कोटीवरी, जाणूनच घेतलं नाही, समजून घ्यावं लागतं आणि मग साधना करावी लागते. मी ज्याचं नाम घेतो ते कुणाचं घेतो, का घेतो, कोण नाम घेतो, असं बसून शांतपणे ते नाम घ्यावं लागतं. त्यावेळी त्या नामाचा अर्थ कळायला लागतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागलो तर समजून घेऊन अभ्यास करावा लागतो. माझ्यासाठी यातला कोणता भाग उपयोगाचा आहे हे समजून घेतलं पाहिजे. आपण समजून न घेताना खूप साधनं करत असतो बरं काय.
अगदी चालतो सुद्धा समजून न घेता. एखादं कुत्रं रस्त्याला चालत असतं, पण त्याला बोलता येत नाही सोडा, पण जर विचारलं आणि ते बोलायला लागलं तर कुठं निघालं, ते म्हणते काय नाही, कुठं वगैरे काय नाही, ते कुठं काय नाही याला अर्थच काय नाही. समजून घेतल्याशिवाय साधना करण्याला काय अर्थ आहे सांगा. अर्थविन पाठांतर असे या करावे, व्यर्थची मरावे घोकून या. अर्थ माहीत नसताना पाठांतर करत बसायचं, नुसतं घोकून घोकून मारायचं. एखाद्या ओळीचा अभंगाचा अर्थ समजावून घेतला की जो आनंद आहे, जी समज आहे ती फार मोठी असते. देव समजतो समजून घेण्यामध्ये, त्याला जाणायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आपण नको त्या गोष्टी करत असतो बरं, म्हणून एखाद्या मूर्तीवरून त्याची कल्पना करता येणार नाही, एखाद्या ग्रंथावरून त्याला जाणता येणार नाही. हे शब्द तोकडे पडतात, तर त्याला अनुभवातून आणि समजुतीच्या एका स्तरावर येऊन आपल्याला त्याला जाणावं लागेल. आणि म्हणून इथं भाष्य करताना म्हणतात, परमात्म्याचा यथार्थ स्वरूपास न जाणता जर कोण काही करत असेल ना, तर ते नुसता उपयोगाचा नाही, व्यर्थ आहे. म्हणून हा एकनिष्ठ झालेला श्रद्धाळू भक्त हा त्रैलोक्य जे भगवत स्वरूप असे मानतो, सगळं त्रैलोक्य, स्वर्ग असू दे, पृथ्वी असू दे, पाताळ असू दे, या त्रैलोक्यामध्ये सगळं जे आहे ते त्रैलोक्य पुरुषोत्तम आहे. म्हणजे ईशावास्य इदम सर्वम, जे जे जगत्याम जगत, जगत जगाच्या बाहेर जगाच्या आत तो भरून राहिलेला आहे. जग जे दिसतं ते त्याचं स्वरूप आहे असं ज्यानं जाणलं तो एकनिष्ठ आणि श्रद्धाळू भक्त असतो. माऊली वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये, फार सुंदर उभे आहे, आपण पुन्हा पुन्हा बघतो. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रतीत रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानी या तोची. ज्ञानी भक्ताचं आणि भक्ताचं वर्णन करताना भक्त तोच ज्ञानी आणि ज्ञानी तोच भक्त असं सांगितलं आहे. ज्ञानी कुणाला म्हणावं, हे समस्त श्री वासुदेव असा ज्यांचा प्रतीत रसाचा ओतला भाव, असा ज्यांची प्रचिती आहे, असा ज्यांचा अनुभव आहे की सगळं विश्व जे आहे ते विश्व म्हणजेच विश्वंभर आहे, अशी प्रतीती ज्यांची आतमध्ये झालेली आहे, तो भक्तामधला श्रेष्ठ आणि ज्ञानी यांचा राजा आहे. माऊली वर्णन करतात ओळीमध्ये, हे समस्त काय, हे विश्व त्रैलोक्य जे आहे हे समस्त श्री वासुदेव, सगळं वासुदेव रूप आहे. आणि इथं माऊली काय म्हणतात, हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम, तेच अर्थ आहे, अर्थ तोच आहे, समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीत रसाचा ओतला भाव, अशी त्याची मूर्ती तयार झालेली असते. आत आणि बाहेर त्याचा भाव असा निश्चय झालेला असतो की हे सगळं जग म्हणजेच भगवंत आहे. आकाराला आलेलं हे निराकार तत्व आहे असं तो जाणतो, म्हणून तोच भक्त आहे, त्याला एकनिष्ठ भक्त म्हणतात. अशा अनन्य भक्ताचं अंतःकरण जे आहे ते भगवंताच्या राहण्याचं ठिकाण होतं. आणि कुठं राहील भगवंत सांगा बघू, दुसरी जागा आहे काय राहायला त्याला? आणि ह्याच्यासारखी सुंदर जागा त्याला दुसरी कुठली सापडेल काय सांगा? पण तो राहतो सगळ्यांच्या हृदयामध्ये असतो, पण कुणाला समजत नाही, कारण भाषाच वापरली गेली शास्त्रानं. कुठं आहे तो? हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. सगळं सुख हृदयामध्ये रामाशी एकरूप झालेली आहेत. सुखाचं केंद्र जे आहे ते हृदयामध्ये आहे. सुखरूपता शोधायची असेल तर ते आपल्या अंतःकरणामध्ये, देवाला शोधायचं असेल तर स्वतःच्या अंतःकरणामध्ये शोधायला पाहिजे. आता स्वतःच्या अंतःकरणामध्ये शोधताना जर ते अंतःकरण असं विस्कळीत झालेलं असेल, विक्षेप आणि मलानं युक्त असेल, आवरणानं गुंडाळलेलं असेल, तर त्यात मला देव दिसेल का? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची या पदराड, परे ते आवेरोनी गोचिड, अशुद्ध काय शेविषी. इतर गोष्टींची चौकशी करण्यामध्ये माझा परमात्मा माझ्यापासून दूर जातो. म्हणून इथे शब्द वापरलेला आहे. वरती शब्द म्हणतात नायकती दुजे गोष्टी, ते दुसरं काय ते ऐकत नाहीत, तर तनु मनो वाचानं ते एकरूप झालेले असतात. ज्यांनी सगळं त्रैलोक्य हे पुरुषोत्तमानं व्यापलेलं आहे असा त्यांचा भाव झालेला असतो. ऐसा साचा जयाचा मनोधर्म, असा त्याचा मनोधर्मच झालेला असतो. आणि त्यामुळं त्याच्या पलीकडे काहीच नाही. तो अलीकडं आणि पलीकडे ही शब्दभाषा भक्तासाठी नाही. तो अलीकडं आहे, तो पलीकडं आहे, असं अलीकडं आणि पलीकडं नाही, तो तोच आहे. जे जे दिसतं ते तोच आहे. त्रैलोक्याचा सगळा तो सालक मालक आहे. त्यामुळं मी त्याचा दास आहे असा त्याचा
असा त्याचा निश्चय झालेला असतो. अशा एकनिष्ठ असलेल्या पुरुषाला किंवा भक्ताच्या अंतःकरणामध्ये तो राहतो, आश्रय घेतो. आश्रमू जो पांडवागा त्या आस्तिकाचे निवासस्थान ते आहे. म्हणजे अन्य आश्रय काय झालेला असतो, अनन्य होऊन तो अंतःकरण तो भगवंताच्या ठिकाणी, असं अनन्य झालेलं अंतःकरण जे आहे ते भगवंताच्या राहण्याचं ठिकाण असतं. मग आपणही काय करायला पाहिजे, असा देव जो आहे, जो पुरुषोत्तम आहे, जो त्रैलोक्याचा चालक आहे, तो माझ्या अंतःकरणामध्ये राहायलाचा असेल तर तनु मन वाचेनं मी त्या भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. माझं अंतःकरण तेवढं शुद्ध असलं पाहिजे. अशा शुद्ध अंतःकरणानंच त्याच्याशी एकरूप होता येतं. मध्ये अडसर आहे तो आपल्या काम, क्रोधादी, अहंकारादी विकारांचा आहे. तो विकार आणि अंतःकरण, मल, विक्षेप, ही आवरण, ही जी मायेची प्रांत आहे, ती मायेची प्रांत आपल्याला ओलांडावे लागते. त्याशिवाय आपल्याला अंतःकरण शुद्धच करता येणार नाही आणि निष्ठाही ठेवता येणार नाही. अशुद्ध अंतःकरणानं निष्ठा व्यवस्थित ठेवता येत नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध आणि शांत आणि स्थिर असावंच लागतं. आणि हे करायसाठी साधना करावी लागते, त्याला जाणून घ्यायचा असतो. असा पुरुषोत्तम जो आहे तो जगाचा नायक आहे, असा जगाचा मालक आहे, असा त्यांचा मनोधर्म खरोखर झालेला असतो. अशा अनन्य गती झालेल्या त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये तो भगवंत येतो राहायला, असं वर्णन माऊलीने केलेलं आहे. आपण एक 2-3 ओव्यांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ऐसे जाणुनी योगीश्वर जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर जीवशी ते. अशाला शोधत भगवंत येतो, जे तनु वाचा चित्ते नाईक ती दुजे गोष्टी ते. तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र. एकनिष्ठा कशाला म्हणायची तर भगवंताशिवाय दुसरा विचार नाही, त्याला एकनिष्ठा म्हणतात. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम असा साचा जयाचा मनोधर्म तो या आस्तिकाचा आश्रम पांडवागा, त्याच ठिकाणी भगवंत राहत असतो. फार सुंदर वर्णन माऊली करतात. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.